बोला. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज 31 डिसेंबर. गेलेलं साल आता आज रात्रीपासून संपणार आहे, परंतु उद्या नवीन साल लागणार आहे. त्या नवीन सालाचं तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन साल तुम्हाला आरोग्यदायी जाओ, सुख समाधानाचं जाओ. परंतु एक मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनल आहे माझं पितांबर सपकाळे म्हणून, त्याच्यावर तुम्हाला एक विनंती करतो आहे मी की काही काही जे मुलं असतील आज, ते काय म्हणतील, जे दारू पिणारे असतील ते सांगतील की आज आपल्याला दारू सोडून द्यायची, पण खूप दारू पितील. काही काही दारू पित नसणार, ते दारू प्यायला लागून जातील. ते दारू पित असतील, ते सोडायचा बहाणा करून खूप दारू पितील, पण असं काहीही होणार नाही. हे कालचक्र चालणारच आहे. जो दारू पिईल तो 7-8 दिवस तर सुधीतच येणार नाही, आणि जो पिणार नाही त्याला सवय लागून जाईल. पण मी तुम्हाला एक सांगतो, संत आपले नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे, उत्तम महाराजांनी सांगितलं आहे की एक त्यांनी रचना केली आहे. ती रचना तुमच्या समोर मांडतो मी. दारू पिण्याची हौस केली भारी होईने, अब्रू गमवली माझी सारी. दारू पिण्याची हौस केली भारी होईने, अब्रू गमवली माझी सारी. आई बापाच्या जी इस्टेट असते, ती इस्टेट आजच्या मुलांनी कशी गमवली या रचनेतून तुम्हाला माहिती पडेल. या दारू पाही गेली शेती बाळी, हो गेली हवेली महाडी. या दारू पाही गेली शेती बाळी, हो गेली हवेली माडी. आई बापाची कमाई सगळी गमावली हो, या दारूने इज्जत माझी गेली. दारू पिण्याची हौस केली भारी होईने, अब्रू गमवली माझी सारी. या दारूमध्ये मुलांनी आईबापाची स्टेटवर पाणी फिरवलं, नगराचे सगळं झाले. त्या मुलांचे काही काही आता लग्न व्हायचे बाकी आहे. जे लग्नावर आले, त्यांच्या घरी जर पाहुणे आले तर उत्तम महाराज काय सांगतात, जाऊन भट्टीवरी दारू प्यालो भारी, हो पाहुणे आले घरी, त्यांच्या समोर लोळे गटारी होईने, इज्जत गमवली माझी सारी. दारू पिण्याची हौस केली भारी होईने, अब्रू गमवली माझी सारी. उत्तम महाराज पुढे म्हणतात की या दारूमुळे नगरचे सगळं झाले. दारूने पूर्ण इस्टेटची राख रांगोळी केली मुलांनी. म्हणून उत्तम महाराज विनंती करतायत की आजपासून तुम्ही दारू पिऊ नका. नवीन वर्ष चांगलं सेलिब्रेट करा, गोडधोड करा. दारू पिण्याने काही सगळ्यांचा सत्यानाश झाला आणि होणार आहे. हे नुसते बहाणे करतात की आज मला दारू सोडायची, कोणी म्हणतात आज मला दारू प्यायचंय. म्हणून उत्तम महाराज काय सांगतात, दारू पिऊ नका हो, अब्रू गमवू नका. दारू पिऊ नका, अब्रू गमवू नका. थोडी राहू द्या हो तुमच्या संसारीने, अब्रू गमवली माझी सारी. दारू पिण्याची हौस केली भारी होईने, अब्रू गमवली माझी सारी. मित्र हो, या उत्तम महाराजांच्या ह्या जी रचना केली आहे, हे जो त्यांनी हे गीत गायलंय, ते गीताची मला आठवण आली आणि मी तुम्हा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला की आजचा जो 31 डिसेंबर आहे, आज बरेचसे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, पूर्ण भारतामध्ये काही काही नवीन पोरं सुद्धा खूप दारू पितील. आणि दारू पेल्यामुळे त्यांना इथून सवय लागेल. आणि जे पेत असतील ते म्हणतील की मी आजच्या दिवस पिन, उद्या सोडून देईन, परंतु उद्यापासून 8 दिवस शुद्धीत राहणार नाही. मला सांगा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशी बातमी येईल की या दारूमुळे मित्रांमध्ये भानगडी होतील, द्वेष भावना निर्माण होईल. दारूमध्ये एकमेकाच्या भानगडी, हाणामारी, मर्डर सुद्धा होतील. पहा, तुम्हाला बातमीमध्ये ही गोष्ट याशिवाय राहणार नाही की या दारूमुळे विनाशकाळ होतो. कोणी दारू सोडत नाही. फक्त नवीन वर्षाचं आपल्याला दारू प्यायची वा दारू सोडायची वा नुसता बहाणा करतात लोक, आणि आईबापाच्या इस्टेटवर मजा मारतात. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानीचं जाओ, आरोग्यदायी जाओ, निरोगी राहो. हेच तुम्हाला माझं या चॅनलच्या माध्यमातून सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे.